नंदनवन ग्रुपतर्फे 87वा रविवार आहे आणि अविरतपणे 87 रविवार आमचे जे हा ग्रुप आहे त्यांनी या नंदनवनसाठी वेळ दिलेला आहे। आता या झाडावरचं जर तेज बघितलं, झाडावरचं जर तेज बघितलं तर आपले दत्ता सूर्यवंशी हे अविरतपणे झाडांना पाणी घालणे, झाडाचं संगोपन करणे। आम्ही रविवारी येतो, परंतु इतर वारी त्यांनी मनोभावे त्यांचे वडील त्यांनी सेवा करतात। आणि या नंदन ग्रुपसाठी आज माझी पुतणी सरस्वती मधुकरांना सूर्यवंशी सरस्वती पवनकुमार सोनवणे ते आज भेट देण्यासाठी आलेले आहेत। तिची इच्छा आहे की बाबा या नंदनवन ग्रुपसाठी एक सुंदर महादेवाची मूर्ती द्यावी, जो काही खर्च येईल तो ती उचलण्यास तयार आहे। तिची इच्छा आहे की मातृभूमीसाठी आपण काहीतरी योगदान द्यावं। तर या 87व्या रविवारच्या निमित्तानं त्यांचं या ग्रुपतर्फे सत्कार करण्यात येईल। मी माधव सूर्यवंशी आणि ॲडव्होकेट वकील साहेबांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती आणि आमच्या वहिनी आलेले आहेत अलका सतीशराव सूर्यवंशी, सतीश अण्णाचं इथं योगदान आहे, जगदीश गुरुजीचं योगदान आहे। आणि तसेच आज योग म्हणजे माधव सूर्यवंशी सुद्धा औरंगाबादहून आज आलेले आहेत, वकील साहेब ॲडव्होकेट रणजित गायकवाड आलेले आहेत आणि आमचा हा ग्रुप आहे। तर त्या निमित्तानं आज माधव सूर्यवंशी आणि वकील साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी वहिनीचा आणि सरस्वतीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। आपल्या गावचे मधुकरांना सूर्यवंशी यांची कन्या सरस्वती निलंगासारख्या एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा माथणीसारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन CAचं शिक्षण घेऊन आज अमेरिकेसारख्या एका मोठ्या देशामध्ये तिथे सेटल झालेले आहेत, तिथं नोकरीसाठी गेलेले आहेत। ही फार मोठे गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे, आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे। सर्वात महत्त्वाची म्हणजे असिस्टंट CA US मध्ये असिस्टंट CA पदावर ते सध्या कार्यरत आहेत। आणि सर्वात महत्त्वाची की अशी एखादी व्यक्ती आपल्या गावाकडनं बाहेर देशामध्ये जाऊन काम करणे इतरांसाठी सुद्धा ती प्रेरणादायी गोष्ट असते। आता सरस्वतीनंतर आपल्या अनेक मुलीसुद्धा तिथे अमेरिकेमध्ये जाऊन नोकरी करून तिथं काम करतात, तिथं सेटल होत आहेत। मुले पुन्हा तिथं गेलेले आहेत आणि बऱ्यापैकी अशी संख्या अमेरिकेत जाऊन वास्तव्य करण्याची किंवा बाहेर देशात जाऊन वास्तव्य करण्याची संख्या वाढली आहे। ह्या सर्व गोष्टीमध्ये तिथे जी कष्ट आहेत, तिथे जे प्रयत्न आहेत, ह्या सर्व प्रयत्नांना आपण शुभेच्छा देऊ, तिचं अभिनंदन करू आणि नंदनवनमध्ये त्यांनी भेट देऊन परत आपल्या कामाला एक बळकटी दिली, तिच्याबद्दल सुद्धा तिचे एक आभार मानू। मी बोलतो धर्मा तू बंद करते दुसरा। पहिली गोष्ट थँक्यू सगळ्यांनी मला एवढं स्वागत केलं, माझं वेलकम केलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला मुलाला यायची खूप इच्छा होती। तर आम्ही व्हिडिओ बघायचं काकांनी केलेली यूट्यूब चॅनलवर, काका शेअर केले, ते बघून माझ्या मुलाला वाटलं की आपणही जाऊन थोडीफार मदत करावी। हे तुम्ही जे केलं ते खूप स्वच्छ क्लीन, झाडे एवढी छान टवटवीत ठेवलीत आणि तुमचा दर रविवारी जे वेळ देता ते पूर्ण गावासाठी आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे। आणि हे स्मशानभूमीपेक्षा जास्त काय म्हणतात त्याला, लोकांसाठी वॉकिंगसाठी वगैरे पार्कसारखं बगीचेसारखं झालं हे। आणि हे ग्रुप एकत्र येऊन म्हणजे गावासाठी आपल्या वेळ देता तुम्ही। मला तर इतकं बोलता येत नाही समोर, पण म्हणजे बोलते, पण जे काही तुम्ही जे काही मेसेज इथं लिहिलंय म्हणजे की लहान मुलांसाठी आमच्यासाठी म्हणजे हे काय म्हणतात त्याला, जन्मापासून म्हणजे जीवन प्रवास जे काही मेसेज दिलात तुम्ही ते आम्हाला ते समजण्यासाठी इझी आहे, म्हणजे लाईफचा प्रवास। आणि बस आता काय बोलू। थँक्यू। कसं वाटलं तुला? मला खूप चांगलं वाटलं आणि कसं माझं आई सांगितलं खूप स्वच्छ आहे आणि खूप झाडं आहेत आणि खूप वेळ मला वाटते खूप वेळ लागला हे करायला आणि खूप मस्त आहे। इंग्लिशमध्ये आणि इंग्लिश great place to walk, very nice greenery and nature, and it's a great place for people to come and walk if they want a nice greenery walk. And
It's very clean and it must have took lots of time. Appreciate their time here. And I appreciate everybody's time here and what they do for the community. तुझ्याकडून थँक्यू बोल. And thank you to everyone. Thank you, everyone. Lots of trees here, and I think it took a really long time, and it's very nice. I like the greenery and nature. US मध्ये आहे का असं?